नमस्कार, मी रवी कुमार. जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या का स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. यांची निष्ठा ही फक्त सत्तेच्या सोबत राहण्याची आहे. हे रथांचे घोडे आहेत, सगळे सगळे हे युद्धाचे घोडे नाहीत. रथामध्ये कोणी का असे ना, यांना मान्य आहे, हा त्याचा क्लिअर कट अर्थ होतो. त्यानंतर त्यांनी असं पवारांनी असंही सांगितलं की 12 फेब्रुवारीला विलिनीकरण होणार होतं आणि आता 12 तारखेला विलिनीकरण होणार होतं हे सांगत असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली नाही की विलिनीकरणानंतरचा पक्ष राष्ट्रवादी हा भाजपच्या सोबत असणार होता का भाजपच्या विरोधात. म्हणजे मला सुद्धा 27 तारखेला जी माहिती होती ती हीच होती की 12 फेब्रुवारीला यांचं विलिनीकरण होणार आणि सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री होणार, ही त्यावेळेची बातमी होती. आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होते, ते राहणार. मध्येच हा अजित पवारांचा अपघात झाला, त्यांचं निधन झालं. त्याच्यामध्ये ते अत्यंत दुर्दैवी होतं, यात काही शंका नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये राजकारण नाही, त्याच्यामध्ये घातपात नाही, असं स्वतः पवारांनी अचानक काहीही कारण नसताना पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. कारण लोकांचा प्रक्षोभ, आक्रोश हा अमित शहाच्या विरोधामध्ये त्या अंत्यसंस्काराच्या वेळेला उभा राहिला असता लाखो लोकांनी भाजप आणि अमित शहाच्या विरोधात घोषणा दिल्या असत्या तिथे, आणि ते कंट्रोल करणं अवघड गेलं असतं. भारतीय जनता पक्षाची संपूर्ण राज्यातली प्रतिमा धुळीला मिळाली असती, तसं जर घडलं असतं तर. आणि ते होऊ नये म्हणून पवारांना ती पत्रकार परिषद घ्यावी लागली तिथे. ती कोणाच्या सांगण्यावरून घेतली वगैरे हे भाग नंतरचे आहेत, पण त्यासाठी त्यांना ती घ्यावी लागली, हे अगदी स्पष्ट आता याच्यातून होत आहे. आणि ती पत्रकार परिषद झाल्यानंतर ज्यावेळेला आता आज सकाळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला की 12 तारखेला आम्ही घोषणा करणार होतो विलिनीकरणाची, त्यावेळेला त्यांनी हे अजूनपर्यंत सांगितलं नाही की विलिनीकरणानंतरचा राष्ट्रवादी हा भाजपच्या सोबत जाणार होता का भाजपच्या विरोधात राहणार होता. हा एक अत्यंत महत्वाचा याच्यातला फॅक्टर आहे. आणि हे सांगून त्यांनी हेही सांगितलं की आता जो दादांचा उरलेला पक्ष आहे तो विलिनीकरणाच्या दादांच्या इच्छेच्या विरोधात वागत आहे, हे सुद्धा पवारांनी याच्यातून दाखवून दिलं. त्यामुळे कदाचित या सगळ्या नेत्यांच्या पाठीमागे जी काही शरद पवार यांच्या बाबत किंवा अजित पवार यांच्या बाबत लॉयलिस्ट जो काही ग्रुप आहे, त्या लॉयलिस्ट ग्रुपला त्यांनी हा संदेश दिलेला आहे. जे कोण अजित पवारांचे निष्ठावान आहेत त्यांना हे शरद पवार सांगतायत की अजित पवारांच्या विलिनीकरणाच्या इच्छेविरुद्ध आता जे घडतंय ते घडतंय. हा याच्यातला सरळ अर्थ आहे. आणि अस्थि विसर्जनानंतर सुनेत्रा वहिनींचा संपूर्ण कुटुंबाशी संवाद झालेला नाही, हे सुद्धा याच्यातून स्पष्ट झालं. म्हणजे नवऱ्याचं अस्थि विसर्जन झाल्यानंतर कुटुंबाच्या सोबत राहणं, ते जे काही 12, 13, 14 दिवसाचं सुतक असेल ते पाळणं कुटुंबासोबत, त्या काळामध्ये कुठेही घराबाहेर न जाणं, हे सगळं सोडून कालच सुनेत्रा पवार या मुंबईला पार्थ बरोबर गेल्या. हे सगळं होऊन, आणि त्याच्या आधी त्यांनी त्यांचा निर्णय कळवला होता की त्या उपमुख्यमंत्री पदाला तयार झालेल्या आहेत इथे. आता पवार तटकरे, पटेल तटकरे आणि भुजबळ यांच्याबद्दल तुम्ही सांगितलं की या सगळ्यांना भय आहे की आपल्या विरोधातली अपील जर दाखल झाली तर पुन्हा आपण त्या कायदेशीर प्रक्रियेमध्ये हे अडकलेले राहणार. आता भारतीय जनता पक्षाचं जे आहे की आता अमित शहा आणि प्रफुल्ल पटेल हे भाजप चालवत आहेत आणि एक हिंदुत्ववादी पक्ष मुद्दाम सांगतोय, तो एका हिंदू महिलेच्या पतीच्या निधनानंतर तिला स्तुतक सुद्धा न पाळू देता थेट महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रीपद देऊ करतोय. स्तुतक सुद्धा पाळू देत नाहीये हा सो-कॉल्ड हिंदुत्ववादी पक्ष. म्हणजे यांच्या राजकारणासाठी यांना कुठल्याही धर्माची आणि धर्मातल्या बंधनांची पर्वा नाही. हे कितीही घालच्या थराला जाऊ शकतात. म्हणजे अजितदादांची राखही दिवलेली नसताना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री प्रफुल्ल पटेलांबरोबर चर्चा करतो उपमुख्यमंत्री पदाची. निदान त्यांनी तरी यांना भानावर आणायचं होतं की अरे भानावर या, थोडं थांबा, इतकी का घाई करताय. आणि जर हे आधी ठरलेलं होतं की सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री करायचं,
तर मग त्याप्रमाणे होऊ द्यायचं होतं ना. मी कालही हेच म्हटलं होतं की मार्चमध्ये हे एकत्र येतील अशी चर्चा होती. आता कदाचित फेब्रुवारीतच एकत्र येतील. मग ते थांबायचं तरी होतं ना. पण या निमित्ताने सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचं, शरद पवारांना या सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवायचं, या सगळ्या चर्चांपासून, निर्णयांपासून, शपथविधीपासून, सगळ्यापासून दूर ठेवायचं आणि त्यांचं राजकारण संपवायचं. महाराष्ट्रातल्या राजकारणातून शरद पवार हे इररिलेव्हंट करायचे. हे जे भाजपचं धोरण आहे तेच चालू आहे, हे याच्यामधून अतिशय स्पष्टपणाने दिसतं. आणि एरवी हा भारतीय जनता पक्ष कोणाला, म्हणजे काँग्रेसने किंवा इतर पक्षांनी कोणाला काही पदं दिली तर हा अनुभव विनुभव असं सगळं बोलत असतो. आता सुनेत्रा पवारांकडे काय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स आहे? त्या एकमेव निवडणूक आयुष्यात लढल्या ज्यात त्या पराभूत झाल्या. पराभूत झाल्यानंतर डायरेक्ट भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं. राज्यसभेवर पाठवल्यानंतर एकच वर्ष झालं. या एका वर्षामध्ये या संसदेची यांनी 3 अधिवेशनं अटेंड केली. कशी केली? प्रेक्षकासारखी केली. जसं पत्रकार कक्षामध्ये पत्रकार बसलेले असतात त्या पद्धतीने त्यांनी अटेंड केली. त्यांनी सहभाग घेतला नाही, प्रश्नोत्तर विचारली नाहीत, कशावरती काही भाषण केलं नाही, काहीच नाही. त्यामुळे एखाद्या प्रेक्षकाला जसा अनुभव असतो तसा त्यांना संसदेचा अनुभव. आता त्यांना तुम्ही महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री करायला निघालात. आता तुम्हाला हे काही प्रश्न पडत नाहीत. याला अनुभव किती, त्याला अनुभव किती, याची पात्रता काय, त्याची पात्रता काय. आणि आता जे बोललं जातंय की अजितदादांच्या विधानसभेमध्ये रिक्त झालेल्या जागेवरती सुनेत्रा पवार यांना राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा द्यायला लावायचा आणि त्या जागेवरती त्यांना बिनविरोध निवडून आणायचं. कारण स्वतः शरद पवार सुद्धा त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाहीत. त्यामुळे त्यांना बिनविरोध निवडून आणायचं, त्याच्या आधी त्यांना उपमुख्यमंत्री करायचं आणि राज्यसभेतल्या रिक्त झालेल्या जागेवरती पार्थ पवारला घ्यायचं. म्हणजे ज्या पार्थ पवार विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आत्ता ज्या पार्थ पवारला लोकसभा निवडणुकीमध्ये 2019ला मतदारांनी पराभूत केलं, त्या लोकसभा निवडणुकीला भाजप शिवसेना युती होती पार्थ पवारांच्या विरोधात. त्यांच्या मतदारांनी यांना पराभूत केलं. म्हणजे भाजप जो सतत शब्द वापरते घराणेशाही, परिवारवाद वगैरे, ती शरद पवारांच्या घराण्याची घराणेशाही ही पार्थ पवारपर्यंत जाऊ दिली नाही भाजपने. त्या पार्थ पवारांना आता राज्यसभेवर पण घ्यायला तयार. म्हणजे तिथं त्यांच्यासाठी मग मात्र ते घराणेशाही वगैरे काही नाही. राहुल गांधींसाठी घराणेशाही नसते पण ती असते, पण ती वरुण गांधीसाठी नसते. सोनिया गांधीसाठी घराणेशाही असते पण ती मनेका गांधीसाठी नसते. हा जो भामटेपणा आहे भाजपचा तो आता पुन्हा याच्यामधून समोर येतोय. याच्यामध्ये काही जण असंही म्हणायला लागले की इंदिरा गांधींच्या निधनानंतर नाही का 6 तासामध्ये राजीव गांधींना पंतप्रधान केलं होतं. हो, कारण पंतप्रधान हे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे. इट इज अ कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी जी रिक्त राहू शकत नाही. देशाचं प्रमुख पद हे 1 तास सुद्धा रिक्त राहू नये. खरं तर उपमुख्यमंत्री पद हे मुळातच गैरसंविधानिक आहे. याला संविधानाची मान्यताच नाही. या उपमुख्यमंत्री पदावरती आज नाही 1 महिन्यानंतर जरी नेमलं असतं तरी काही फरक पडला नसता. काही फरक पडला नसता. मग इतकी घाई का? आणि काही जणांना असं वाटतंय की ते जे पवारांनी एक वाक्य बोललं ना, कोणीतरी पुढे यायला पाहिजे. कोणीतरी पुढे यायला पाहिजे याचा अर्थ असा भाबडेपणाने काढण्यात अर्थ नाही की पार्थ पवारांनी भ्रष्टाचारी लोकांच्या हातात पक्ष जाण्यापासून थांबवलं पाहिजे. नो, पार्थ पवार हे स्वच्छ आहेत का? पार्थ पवारांवरती काय आरोप झालेले आहेत? आणि तटकरेंना राष्ट्रीय अध्यक्ष कोणी केलं होतं? तटकरेंना महाराष्ट्राचं अध्यक्ष कोणी केलं होतं? अजित पवारांनीच केलं होतं ना. हीच अजित पवार तटकरेंच्या भ्रष्टाचाराची मी केलेली बातमी. शरद पवार्स मॅन इन 40,000 crore मिस्ट्री, इरिगेशन स्कॅमची मीच केलेली बातमी. मग भ्रष्ट तटकरे होता ना अजित पवारांबरोबर, भ्रष्ट प्रफुल्ल पटेल होता ना, आरोप झालेला दाऊदशी संबंध असलेले ते मुंबईत आहे, तेही भाजप सोबत अजित पवारांबरोबर होते ना. 2.5-3 वर्ष तुरुंगात राहिलेले छगन भुजबळ अजित पवारांबरोबर होतेच ना. मग आता असं काय झालं की यांच्या हातात पक्ष जाऊ देऊ नये आणि तो पार्थ पवारांनी वाचवायचा? याच्यापेक्षा मोठमोठे विनोद चांगले असतात ना, ते विनोद तरी करावेत. ज्या पार्थ पवारांवरती पुण्यामधल्या या जमिनी घोटाळ्याचे आतापर्यंत आरोप चालू होते, अजूनही त्यांची भूमिका त्याच्यामधली संशयास्पदच आहे. त्या क्लीन चिट बिनचिट वरती विश्वास नाही. हे क्लीन चिट डिपार्टमेंट कसं चालतं भाजपमध्ये चांगलं माहिती आहे. ते सगळे त्यांच्याकडे धुवून घेतले जातात. त्या पार्थ पवारांकडून तुम्ही अपेक्षा करताय हे सगळं होण्याची? आणि
भारतीय जनता पक्षाचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, या मनुवाद्यांचा, ब्राह्मण्यवाद्यांचा हा जो मूळ षडयंत्र आहे की शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातून इररिलेव्हंट करून टाकायचंय, त्या दिशेने ते पाऊल टाकतायत. आणि तीच गोष्ट शरद पवारांनी अप्रत्यक्षरित्या आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेतून सांगितली की मला इररिलेव्हंट करण्याचा हा प्रयत्न होतोय, अन्यथा 12 तारखेला तर आम्ही विलिनीकरण जाहीर करणार होतो. हाच त्याचा अर्थ ना. म्हणजे अन्यथा हा शब्द नाही वापरला, एक उभयान्वयी अव्यय व्याकरणातलं हे नाही वापरलं, किंवा ते न बोलता त्यांनी हेच सांगितलं की 12 तारखेला आम्ही विलिनीकरण जाहीर करणार होतो. आणि हे नाही सांगितलं की विलिनीकरणानंतर भाजप सोबत जाणार होतो का भाजपच्या विरोधात जाणार होतो. गेल्या काही काळामधला त्यांचाच स्वतःचा, पवार साहेबांचा, सतत गौतम अदानी बरोबर बैठका घेणं, मिटिंग्स करणं, कधी घरी, कधी दिल्लीत, कधी बारामतीत. मग बारामतीमधल्या त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या कार्यक्रमाला गौतम अदानीला बोलवणं, मग गौतम अदानी हा माझा भाऊ आहे असं सुप्रिया सुळेंनी सांगणं. म्हणजे भाऊ आहे म्हणजे एक्सटेंडेड फॅमिली झाली. आता हा भाऊ कदाचित त्या अमेरिकेतल्या खटल्यामुळे असेल, पण अजित पवारांच्या अंत्यसंस्काराला हजर नव्हता. आणि ती एक्सटेंडेड फॅमिलीच या ओरिजिनल फॅमिलीला एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होती, हेही खरं आहे. त्याच्यानंतर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य की या जातीगत आरक्षणाच्या ऐवजी आर्थिक निकषावरती आरक्षण असायला हवं, हे कोणाच्या अजेंड्याला तृप्त करणारं वाक्य होतं. त्यामुळे त्यांच्याकडून अशी इंडिकेशन्स दिली जात होतीच आतापर्यंत की आम्ही गौतम अदानींच्या बरोबर आहोत, आम्ही अनिल अंबानीच्या बरोबर आहोत, आम्ही या सगळ्यांच्या सोबत आहोत, हे सर्व आमचे संगाती. पण आज भारतीय जनता पक्षाने त्यांचा मूळ अत्यंत विकृत आणि नीच असा डाव खेळला आणि त्यांनी या सगळ्या प्रोसेसमधून शरद पवार, सुप्रिया सुळे यांना इररिलेव्हंट केलं महाराष्ट्राच्या राजकारणात. आणि तीच गोष्ट आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी सांगितली. तिथं खरं तर पत्रकारांनी त्यांना हा प्रश्न विचारायला हवा होता की विलिनीकरणाच्या घोषणेनंतर तुम्ही कोणासोबत असणार होतात, भाजपच्या सोबत असणार होतात का, विरोधात असणार होतात. त्यापैकी तिथं आज कोणी त्यांना हा प्रश्न नाही विचारला. तो विचारला असता तर मग खरी क्लॅरिटी याच्यामधून येऊ शकली असती. ब्रदर, खरी नाही, पूर्ण क्लॅरिटी आली असती. खरी गोष्ट सांगतोच आहे मी काय आहे ते. आता या सगळ्या प्रोसेसमध्ये होणार आहे असं की या पक्षामध्ये असे आजही अनेक नेते आहेत जे खरोखर सेक्युलर आहेत. पवारांनी वारंवार हे सांगितलं की जयंत पाटलांना हा अधिकार दिला होता, जयंत पाटील चर्चा करत होते, जयंत पाटील हे ठरवत होते. आणि जयंत पाटलांचं इन्क्लिनेशन काय आहे हे सुद्धा अनेक जण, अनेक पत्रकार हे अप्रत्यक्षरित्या ऑफ द रेकॉर्ड हे बोलत असतात. पुन्हा या पत्रकार परिषदेमधून सुद्धा पवारांनी हा सिग्नल दिला की या प्रोसेसमध्ये जर तुम्ही मला घेतलं असतं तर मी भाजप सोबत राहिलो असतो. त्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं नाही अजून तरी, आणि ते सांगायला हवं खरं तर, कारण त्यात अनेकांचं फ्युचर, राजकीय भविष्य आहे. उदाहरणार्थ जितेंद्र आव्हाड सारख्या नेत्यांनी काय करायचं. म्हणजे हे जर का उघड भाजप सोबत गेले असते विलिनीकरणानंतर, तर जितेंद्र आव्हाड क्लिअर कट भूमिका घेऊन सांगू शकले असते की मी पवारांना अगदी वडिलांसारखं मानतो, पण आता भाजप सोबत गेल्यामुळे मी नाही जाऊ शकत भाजपच्या सोबत, आणि म्हणून मी हा पक्ष सोडतोय, मी काँग्रेसकडे चाललोय, किंवा मी काय जो काय माझा ऑप्शन आहे तो मी करेन. आता ते नाही करू शकत. आता त्यांच्यावरती ही मर्यादा आली, बंधनं आली की पवार साहेब या प्रोसेसमध्ये नाहीयेत, ते उघडपणाने भाजपच्या सोबत पण नाहीयेत, त्यांना इरिलेव्हंट करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पवारांना नाही सोडू शकत. पुन्हा एकदा, हे पहिल्यांदा घडत नाहीये, पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड सारखे नेते हे अपरिहार्यता म्हणून यांच्यासोबत राहणार का. आणि ही आयडिओलॉजिकल अपरिहार्यता ही का महाराष्ट्राने बघायची. इतकं कमरेचं सोडून डोक्याला बांधलं असा प्रकार हा सगळा केला जातोय. हे इतक्या तातडीने होईल असं अपेक्षितच नव्हतं. प्रफुल्ल पटेल काय मुख्यमंत्र्याकडे जात आहेत, भुजबळ काय त्यांच्याबरोबर चर्चा करतायत.
हे कधीही महाराष्ट्रात असं घडलेलं नव्हतं, इतक्या खालच्या थराचं राजकारण. आणि ते केलं जात आहे. आणि काही कोणाला मान्य असो का नसो, मला सुद्धा मान्य असो का नसो, शरद पवार हे महाराष्ट्रामधलं एक मोठं नेतृत्व आहे, ज्या नेतृत्वाला या महाराष्ट्रातल्या प्रत्येक समस्येची जाण आहे. कल्चर टू ऍग्रिकल्चर, सर्व क्षेत्रांमध्ये सर्वस्पर्शी असलेला दुसरा नेता महाराष्ट्रात नाही. आणि असा नेता हा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पटलावरून इरिलेव्हंट करणं हे अत्यंत चुकीचं होईल. आणि ते केलं जात आहे भाजपतर्फे. याच्यामध्ये आता इतर पक्ष काय भूमिका घेणार, खरं तर इतर पक्षांनी भूमिका घ्यावं असं काही नाहीच आहे याच्यात. म्हणजे काँग्रेस याच्यामध्ये काय रोल प्ले करू शकते? काहीच नाही करू शकत. हा पूर्णतः अजित पवार आणि शरद पवार या दोन पक्षांचा विषय आहे. हे जर नाही झालं आणि खरोखर पवारांना इरिलेव्हंट करण्याचा प्रयत्न झाला किंवा केलं गेलं, या सगळ्या चर्चेतून त्यांना जर बाजूला ठेवलं गेलं, तर दिखावा केला जाईल भाजपतर्फे. जसा आताही केला, 28 तारखेलाही केला, 29लाही केला, 30लाही केला असेल. तो दिखावा करत राहतील की आम्ही यांना मानतो, ज्येष्ठ नेते आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत. बाकी म्हणजे जाहीर प्रचाराच्या भाषणांमध्ये खूप काही काही बोलत असतात की भ्रष्टाचार का सरगना, नॅशनली करप्ट पार्टी वगैरे वगैरे वगैरे. अजित पवारांबद्दल सुद्धा स्वतः नरेंद्र मोदी काय बोलले होते, 70,000 कोटी रुपयाची लूट यांनी केली वगैरे वगैरे. नंतर खूप मोठ्या विश्वासाने आणि खूप मोठ्या मनाने त्यांच्याच हातामध्ये महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या. हे पण महाराष्ट्राने बघितलं. पण इतक्या मोठ्या नेत्याचं निधन झाल्यानंतर थोडी तरी सभ्यता, जनाची नाही निदान मनाची लाज बाळगणं, हा जो म्हणजे ही चुकीची अपेक्षा भाजपकडून होती, अगदी चुकीची अपेक्षा. हा पक्ष कुठल्याही नीच थराला जाऊ शकतो, कोणत्याही. आणि अजित पवारांच्या मृत्यूमधून सुद्धा राजकीय लाभ कसा उचलायचा, निधनामधून सुद्धा लाभ कसा उचलायचा, ते कोरोनाच्या काळामधलं मोदींचं जे वाक्य होतं, आपदा में अवसर, की संकटात सुद्धा संधी शोधायची, तसं हे राजकारण भाजप महाराष्ट्रामध्ये करतंय. हे किती जणांना पटत असेल मला माहित नाही. भाजपच्याही लोकांना हे पटतं का, की ज्यांच्यावरती पार गळ्यातलं तोंडाला कोरड पडेपर्यंत ओरडून ओरडून घोषणा दिल्या, त्यांच्यासोबत आता मांडीला मांडी लावून बसायचं. तो जो एक फोटो आला होता ना, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, अशोक चव्हाण, नारायण राणे, या सगळ्यांच्या बरोबर देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत. काय काय वाटत असेल तो फोटो बघून भाजपच्या लोकांना, जे भाजपचे ओरिजिनल निष्ठावान, साधन शुचिता वगैरे सो कॉल्ड गोष्टी जे पूर्वी ते बोलायचे, त्यांना काय वाटत असेल ते सगळं बघून. हे अत्यंत म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण हे आता शिसारी आणण्यासारखं झालेलं आहे, अक्षरशः शिसारी आणणार. आणि या देशाच्या संविधानावर विश्वास ठेवून, या महाराष्ट्रातल्या पुरोगामी परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या मूल्यांना मानणारी जी आज नेतृत्व उरलेली आहेत, जितेंद्र आव्हाडांसारखी, त्यांची विवशता सुद्धा बघवत नाही, खरोखर बघवत नाही. की म्हणजे एखादी पॉलिटिकल सिच्युएशन एखाद्या अत्यंत मूल्यांना मानणाऱ्या माणसाला सुद्धा फक्त भावनिक दृष्ट्या किती विवश करू शकतात, किती हेल्पलेस करू शकतात, हे आत्ताच्या राजकीय परिस्थितीतून कळतं. असे खूप आहेत, असे 2-4 जण नाही आहेत राष्ट्रवादीत, पवारांच्या सुद्धा आणि अजित पवारांच्या सुद्धा. असे अनेक आहेत ज्यांना आजही त्या परंपरेला स्मरून वागावं असं वाटतं. महात्मा फुलेंच्या, शाहू महाराजांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि संविधानाच्या. त्या संविधानाचे वाभाडे काढणारं बिल तर आजच अमित शहानी संसदेत आणलंय. सगळे संविधानिक अधिकार तुडवून टाकायला निघालेला आहे. पण अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांसारखा नेता हतबल होतो हे बघवत नाही. मी कालही जे म्हटलं होतं की हा 86-87 वर्षाच्या माणसाच्या डोळ्यात पाणी येणं हे काळीच पिळवटून टाकणार आहे. आणि आज त्यांची ही राजकीय विवशता, अपरिहार्यता सुद्धा ही दुःखी करणारी आहे.
आणि या सगळ्याच्या पलीकडे म्हणजे अमुक माणसाचं राजकारण सिक्युअर करायचंय, तमुक माणसाचं भविष्य सिक्युअर करायचंय, याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी तत्व आणि मूल्य ही सर्वोच्च असतात, जे प्रशांत जगतापांनी पुण्यात दाखवलं, ही सर्वोच्च असतात, हे दाखवून देण्याची ही वेळ आलेली आहे. आणि हे जर दाखवून दिलं तर हा अख्खा महाराष्ट्र आणखीन 5 वर्षांनी सुद्धा 91 वर्षाच्या पवारांच्या सुद्धा पाठीशी उभा राहील. पण शाहू फुले आंबेडकरांची परंपरा आणि भारताच्या संविधानातली मूल्य यांच्याशी तडजोड करणार नाही अशी भूमिका घेतली तर 5 वर्षांनी 91 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या पाठीमागे सुद्धा महाराष्ट्र उभा राहील. फक्त ती भूमिका ते घेणार का? आणि हे म्हणजे मला तर असं वाटतंय की हे सगळे अप्रत्यक्षरित्या केलेले इशारे आहेत भाजपला. असं होऊ नये, इतकी राजकीय व्यवस्था असू नये. जितेंद्र आव्हाड सारख्या नेत्यांनी सुद्धा आता भावनेच्या सापळ्यामध्ये फार अडकून राहू नये. त्यांनीही त्यांच्या तत्व मूल्य आणि आतापर्यंतची त्यांची कारकीर्द, आतापर्यंतचं त्यांचं रेप्युटेशन, एक धर्मनिरपेक्ष, जातनिरपेक्ष, समाजवादी मूल्यांना मानणारा, ही जी त्यांची स्वतःची प्रतिमा बनलेली आहे, त्या रेप्युटेशनशीच एकनिष्ठ राहून निर्णय घ्यावा हे मला मनोपण वाटतं. तुम्हाला सगळ्यांना मी हे जे आता विश्लेषण सांगितलं हेही पटतंय का सांगा, आणि कशा पद्धतीची भूमिका घ्यायला हवी. अगदी सगळ्या कार्यकर्त्यांनी सुद्धा, कारण गोची त्यांची होते. खरोखर मी हे डोळ्यांनी पण पाहिलेलं आहे की म्हणजे म्हणायला विरोधी पक्षामध्ये बसायचं, पण 370 कलमाच्या विरोधात मतदान करायचं नाही, 35A कलमाच्या विरोधात मतदान करायचं नाही, UAPAच्या अमेंडमेंटच्या विरोधात मतदान करायचं नाही, कृषी कायद्यांच्या विरोधात मतदान करायचं नाही, CA NRCच्या विरोधात मतदान करायचं नाही. आणि हा जो सगळा प्रकार आहे, आणि मग सांगायचं आम्ही तटस्थ राहिलो. संसदेत तुम्हाला पाठवलंच आहे भूमिका घेण्यासाठी, तटस्थ राहण्यासाठी नाही. आणि मग रस्त्यावरच्या कार्यकर्त्याची नाक्यावरती होणाऱ्या गप्पांमध्ये, चर्चांमध्ये जी नाकेबंदी होऊन जाते की काय उत्तर देऊ, या गोष्टीला काय उत्तर देऊ, का 370च्या विरोधात मतदान केलं नाही, का UAPAच्या विरोधात मतदान केलं नाही, का CA NRCच्या विरोधात मतदान केलं नाही, का कृषी कायद्यांच्या विरोधात मतदान केलं नाही, का डिमॉनिटायझेशनच्या विरोधात बोललो नाहीत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचे उत्तर रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला द्यावी लागतात. आणि त्या कार्यकर्त्याची अपरिहार्यता राजकीय नेतृत्वाने निर्माण करू नये. त्या राजकीय कार्यकर्त्याला त्याला आश्वस्त करणं हे खरं काम आहे. ते आश्वस्त करण्याचं काम आता तरी निदान शरद पवार घेतील अशी अपेक्षा आहे. पण तुम्हाला या सगळ्या विश्लेषणाबद्दल काय वाटतं, काय भूमिका घ्यायला हवी? आणि भारतीय जनता पक्षाचा हा जो नीचातला नीच स्तर गाठलेला आहे, गलिच्छ